नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक प्रणय कथेमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. कायरा बँकॉकला आली होती. इंडस्ट्रियल असोसिएशननं वार्षिक संमेलन आयोजित केलं होतं आणि त्या निमित्तानं जगभरातील त्यांचे शेकडो सदस्य उपस्थित होते. कायराची कंपनी देखील असोसिएशनचा सदस्य होती, त्यामुळे त्यांना देखील तिथं आमंत्रित केलं गेलं होतं. देशपांडेंची तब्येत ठीक नसल्यामुळे ते या संमेलनाला उपस्थित राहू शकणार नव्हते. परिणामी ती जबाबदारी कायरावर आली. आता कायरामध्ये एक वेगळाच आत्मविश्वास आला होता. तिचं बोलणं वागणं खूपच प्रभावी झालं होतं. ती फर्मची पार्टनर होती. देशपांडे सरांचं म्हणणं होतं की अशा संमेलनाला आपण उपस्थित राहणं गरजेचं असतं, कारण इथे अनेक लोक येत असतात. बिझनेस वाढवण्याच्या दृष्टीनं अशी संमेलनं फार फायद्याची ठरतात. विविध लोकांशी चर्चा होऊन नवीन प्रोजेक्टवरती आपल्याला काम सुरू करता येऊ शकतं. हा सगळा व्यापक विचार घेऊन ती या संमेलनाला आली होती. भव्य प्रशस्त हॉलमध्ये 1001 लोक बसले होते. या हॉलमध्ये काही लोकांची भाषणं होणार होती. यामध्ये कायराचंही नाव होतं. असोसिएशनच्या प्रेसिडेंटनं कायराचं उद्योजक म्हणून झपाट्यानं केलेल्या प्रगतीचं कौतुक केलं. तिला व्यासपीठावरती व्यक्त होण्याची संधी उपलब्ध करून दिली. वातावरणामध्ये एक उत्साह आणि उल्हास होता. सगळीकडे सकारात्मक वातावरण होतं. तिचं नाव घेण्या अगोदर निवेदकानं तिच्याबद्दल 2 मिनिटं माहिती दिली. ती माहिती ऐकून संपूर्ण हॉलमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला. गुलाबी साडी परिधान केलेली कायरा मंचावर आली. गुड मॉर्निंग, नमस्कार म्हणून तिनं सर्वांना हास्यवदनानं संबोधन केलं. तसा टाळ्यांचा गडगडाट झाला. पुढे ती आपल्या मधुर वाणीमध्ये बोलू लागली. उपस्थित सहकारी मित्रांनो, आपण सारेजण उद्योग जगतामध्ये नावाजलेले आहात. आपल्याला समोर काय बोलावं आणि काय बोलू नये असा प्रश्न मला पडतो. तरीही काही गोष्टी बोलण्याचं मी धाडस करते. आज आपण इथे या निमित्तानं मला बोलण्याची संधी देऊन माझा एक प्रकारे सन्मान केलाय. आज मी या महत्त्वाच्या आणि सन्मानाच्या मंचावरती उभी आहे, परंतु माझा प्रवास म्हणावा तेवढा सोपा नव्हता. मी भारतातील एका खेडेगावातून इथपर्यंत पोहोचले. मला अनेक आव्हानांना तोंड द्यावं लागलंय, पण एक सत्य मला कळालं की जर काही चांगल्या गोष्टी आपल्याला करायच्या असतील तर आर्थिक प्रगती महत्त्वाची आहे. आणि ही आर्थिक प्रगती फक्त व्यवसाय आणि उद्योगधंद्याच्या माध्यमातूनच होऊ शकते, यावरती माझा दृढ विश्वास आहे. आमची कंपनी त्या दृष्टीनं पावलं उचलते. नक्कीच आपण सारे मिळून काहीतरी चांगलं मोठं कार्य करू शकतो असा मला दृढ विश्वास आहे. मी जास्त काही न बोलता थांबते. आपण मला बोलायला संधी दिली त्याबद्दल तुमचे आभार. एवढं बोलून तिनं हात जोडले आणि लोकांनी पुन्हा एकदा टाळ्यांचा कडकडाट केला. बोलून जेव्हा ती खाली आली तेव्हा अनेक लोकांनी उभं राहून तिच्याशी हस्तांदोलन केलं. एकूणच तिचं प्रभावशाली भाषण होतं. या असोसिएशनमध्ये तिची एक वेगळी ओळख निर्माण झाली होती. संध्याकाळी असोसिएशनच्या वतीनं गेट टुगेदर आयोजित करण्यात आलं होतं. मोठ्या आलिशान हॉलमध्ये पार्टी होती. सर्व उपस्थित पाहुणे मद्याचा ग्लास घेऊन वेगवेगळ्या गटामध्ये उभे होते. एक्सक्यूज मी मॅडम, एक युरोपियन व्यक्ती तिच्याकडे आला. मायसेल्फ विल्यम, मी तुमचं भाषण ऐकून फारच प्रभावित झालो. थँक्यू, कायरा म्हणाली. आमच्या कंपनीला तुमच्यासोबत डील करायला आवडेल. मलाही नक्कीच आवडेल. त्यानं सकारात्मक मान डोलावली. एनिवे, तुम्ही इथे आणखी किती दिवस आहात? कायरा त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली, आता तसं काही विशेष काम बाकी नाहीये. बहुतेक उद्या निघेल मी. ओके, तो शांतपणे बोलत होता. पण जर तुम्ही इथे असाल तर आमच्या ऑफिसला नक्कीच भेट द्या. तुमचं स्वागत होईल. हो, मलाही नक्कीच आवडेल. विल्यम हसला आणि खिशातून त्यानं आपलं व्हिजिटिंग कार्ड काढलं आणि तिच्या हातावर ठेवलं. त्याने तिच्याशी हात मिळवला आणि तो दुसरीकडे वळाला. ती कार्ड निहाळत होती तितक्यात तिचं लक्ष दरवाजातून येणाऱ्या व्यक्तीकडे गेलं. क्षणभर आपण स्वप्नात तर नाही ना असा तिला भास झाला. तिच्या हातातलं कार्ड गळून पडते की काय असं तिला वाटू लागलं. तिला भोवळ आल्यासारखं झालं. पण कसंबसं तिनं स्वतःवर नियंत्रण करून त्या व्यक्तीला ती निहाळू लागली. तो दुसरा तिसरा कोणी नसून सुनील होता. टाय कोट घातलेला सुनील आता देखणा दिसत होता. जुना भावनिक हळवा सुनील आता संपला होता. आता तो जास्त निष्ठुर आणि वास्तववादी झाला होता.
तो आत आला आणि तो येताच 1-2 जण त्याच्याकडे गेले. हॅलो सुनील, वेलकम. थँक्यू, सुनीलनं त्यांच्याशी हात मिळवत सांगितलं. ते तिघेजण एकमेकांना ग्रीट करत बोलत होते तर कायरा काहीशी दूर उभी राहून हे सारं पाहत होती. तिनं काळी साडी परिधान केली होती, त्यामध्ये ती अधिकच आकर्षक वाटत होती. पार्टीमधील लोकांशी बोलता बोलता सुनीलचं लक्ष कायराकडे गेलं. त्याला आश्चर्याचा धक्का लागला होता. कायराला इथे आपण असे भेटू याची त्यानं कल्पनाही केली नव्हती. त्याच्या मनामध्ये राग, प्रेम, तिरस्कार या संमिश्र भावनांचं वादळ उठलं. क्षणभर त्याला वाटलं आपण इथेच निघून जावं, पण ते योग्य ठरले नसतं, कारण तो स्वतः एका कंपनीचा मालक होता आणि त्याचं स्वतंत्र असं एक व्यक्तिमत्व होतं आणि कायरा त्याच्याशी अतिशय वाईट पद्धतीनं वागली होती. तिला जास्त किंमत द्यायची नाही किंवा तिच्या जाण्यानं आपण कोलमडून गेलो हे दाखवायचं नाही असं त्यानं ठरवलं. त्यामुळे अतिशय सराईत व्यावसायिकासारखा तो तिच्याकडे आला. तिचं हृदय जोरानं धडधडू लागलं. तो जवळ येताच तो काहीतरी भावनिक बोलेल असं तिला वाटलं, परंतु तो एखाद्या परिपक्व व्यावसायिकासारखा तिच्याकडे आला आणि म्हणाला, हॅलो मिस कायरा, कशा आहात? ती काहीशी गडबडली. मी ठीक आहे, तुम्ही कसे आहात? मजेत. छान वाटलं तुम्हाला भेटून. तुमची भेट म्हणजे मला सरप्राईज आहे. ती हलकेच हसली. याचा अर्थ दुनिया गोल आहे. आपण कुठेही असलो, कितीही दूर असलो तरी आपण भेटतोच. हो ते खरं आहे, पण दुनिया नुसती गोल नाही. म्हणजे दुनिया परस्पर अवलंबित आहे आणि आपण जे सत्कार्य करतो त्याचं फळ आपल्याला इथेच मिळतं. सुनील तत्वज्ञान सांगतोय की शाल जोडीतून मारतोय हेच तिला कळेना, पण ती कृत्रिम हसत म्हणाली, सुनील, राग गेला नाही वाटतं माझ्यावरचा अजून. तो हसला. राग आणि तुमच्यावर? अजिबात नाही. रागवायला माणूस खूप जवळचं लागतं. असो, मी सुनील, एल्फे कंपनीचा मालक. ग्रेट, हे ऐकून आनंद वाटला. थँक्यू. आणि तुम्ही इथे एकट्याच? देशपांडे साहेब काही दिसत नाहीत. त्यांची तब्येत ठीक नाही आहे. त्यांची येण्याची इच्छा होती पण नाही जमलं. सॉरी, ऐकून वाईट वाटलं. काय? सर आजारी आहेत म्हणून. काळजी घ्या मॅडम त्यांची. आणि आमच्या कंपनीसोबत काही टाईप करता आलं तर पाहूयात. हो नक्कीच. मग काही वेळ असाच शांततेमध्ये गेला. सुनीलनं आपल्या हातातील ड्रिंक संपवलं. ओके कायरा. मॅडम, आपण पुन्हा कधीतरी भेटू. आमच्या लायक काही सेवा असेल तर कृपया नक्की कळवा. हो नक्कीच. एक्सक्यूज मी निघतो, मला पुढे मीटिंग्ज आहेत. थांबा सुनील सर, तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. कायरा मॅडम, मला तुमच्याशी बोलायला नक्कीच आवडलं असतं, पण आज माझी एक मीटिंग आहे आणि आज संध्याकाळी मला पुन्हा जायचं फ्लाईट आहे. तेव्हा पुन्हा कधीतरी भेटू. ती त्याच्याकडे पाहतच राहिली. खरंच सुनील बदलला होता. तो आता पूर्वीचा सुनील राहिला नव्हता. पण हा बदल का घडला हे फक्त त्याला आणि तिलाच माहीत होतं. ती जास्त बोलू शकत नव्हती. ती फक्त सुनील गेलेल्या मार्गाकडे पाहत राहिली. तितक्यात मिस्टर धर्मा तिच्याकडे आले आणि म्हणाले, कुठे हरवलायत कायरा मॅडम? कुठे नाही, मी तर इथेच आहे. ती हसून म्हणाली आणि येणाऱ्या वेटरकडून तिनं एक नवीन भरलेला पेग घेतला. तर मग मित्रांनो, ही लव्ह स्टोरी, हा ट्रायंगल तुम्हाला कसा वाटतोय हे तुम्ही आम्हाला नक्कीच कमेंट करून कळवा. कायरा ज्या पद्धतीने सुनीलशी वागली आहे तर सुनीलने त्याचा बदला घेतलेला आहे. परंतु पुढे काय घडेल? अजूनही बरंच काही बाकी आहे या लव्ह स्टोरीमध्ये. तर मग मित्रांनो, आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या तुमची. धन्यवाद.